तर मॅच मैदानावरती सुरू होईल. डीपी स्पोर्ट्स नांदगाव वर्सेस दत्तकृपा दत्तवाडी. बी ग्रुपचा हा पहिला सामना मैदानावरती सुरू होईल आणि सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. पराग आरेकर आणि सूरज अशी सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी आठवण करून देतोय, यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण चालू आहे. एपेस स्पोर्ट्स या चॅनलवरती आपण यूट्यूबला सर्च मारून ही स्पर्धा मोबाईलवरती आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे घरामध्ये बघायची असेल तर आपण टी व्हीवर देखील पाहू शकता. ही स्पर्धा टीके केबलच्या माध्यमातून 29 नंबरच्या चॅनलला देखील ही स्पर्धा घरामध्ये सुरू आहे. तर घरामध्ये बसून देखील आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. त्याचप्रमाणे लकी ड्रॉचे कुपन देखील आपण खरेदी करायचे आहेत, जे 20 रुपयाचे कुपन आहेत. आणि फायनलच्या दिवशी आपल्याला त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून काही पारितोषिके या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. मैदानात सामना देखील सुरू झाला आहे. पहिलं षटक आपण पाहतोय ऋषिकेश मांदाडकर घेऊन आलाय. तर एक धाव देखील पहिल्या चेंडूवरती खर्च केले. दुसऱ्या चेंडूचा समाचार घेताना आपण पाहिलाय सूरज स्ट्राईक एंडवरती डिक्लेअर झोनमध्ये पाठवतो चेंडूला एका धावेसाठी. आणि या एका धावेनं धावसंख्या देखील बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या धावसंख्येवरती. यावेळेला नो चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच धावा रोखल्यात. नो +1 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू आपण पाहिलेत. पराग असेल स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावसंख्येवरती. चौथा चेंडू त्याचा समाचार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय मैदानावरती. या ठिकाणी आमच्या वसंतराव नाईक महाविद्यालयातील या ठिकाणी कर्मचारी, सर्व शिक्षक यांना विनंती करतोय की आपण देखील येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. दांडेकर सर असतील, म्हात्रे सर असतील, आपण सर्वांना विनंती असेल की आपण कृपया येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तर पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटक समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मुन्ना आलाय दुसरं षटक घेऊन दत्तवाडी संघाकडून. इथे चांगला फटका आपण पाहतोय सूरजच्या बॅटमधून. 2 धावा जोडल्या जातील. या 2 धाव्यांना धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सॉले याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव्या नक्कीच रोखल्यात. या एका धावेनं धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 10. आणि इथे पुन्हा एकदा परागच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 धावा जोडल्या जातील. या 2 धाव्यांना धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू या षटकातले आपल्याला पाहायचे आहेत. 5वा चेंडू ज्याचा कशा पद्धतीने समाचार घेईल. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे 5वा चेंडू मात्र निर्धाव चेंडू राहिलाय. धावसंख्या स्थिरावलेली 12 धावांवरती. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. मुन्ना नक्कीच चांगली गोलंदाजी या मैदानावरती या स्पर्धेमध्ये करतोय. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या 12 स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर देखील 1 धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. आणि या एका धावेनं धावसंख्या बदलली. 2 षटक समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच डीजे
मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याचा राहून गेलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब संकलत चोगले आपण आपला किताब घेण्यासाठी यायचं आहे. संकलत चोगले आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. 13 धावा झाल्यात. तर ऋषिकेश तिसरं षटक घेऊन आलंय. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं की नक्कीच धावा बनवण्यापासून रोखून ठेवले फलंदाजांना. कारण परागसारखा फलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर ज्याच्याकडून अपेक्षा आहे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू तर धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 14 या धावसंख्येवरती चौथा चेंडू असेल ज्याच्यावरती कशा पद्धतीने खेळला जाईल. पुन्हा एकदा हलकासा कटवलेला चेंडू जिथे एक धाव पूर्ण केली आणि या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोचली 15 या धावसंख्येवर. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहेत. ऋषिकेशच्या षटकातला 5वा चेंडूचा सामना करेल स्ट्राईक एंडवरती बंटी. कशा पद्धतीने समाचार घेतोय या चेंडूचा मैदानावरती आपण पाहतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कदाचित यावेळेला काहीतरी वेगळा डिसिजन येऊ शकला असता. परंतु धावा मिळत आहेत 2. धावसंख्या जाऊन पोचली 17 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. किती मोठं टार्गेट सेट केलं जाईल DP स्पोर्ट्स नांदगाव संघाकडून. सलामीची जोडी आपण पाहिले होते तर पराग आणि सूरज आला होता. सूरज बाद होऊन तंबूत माघारी परतलाय आणि बंटी फलंदाजी करतोय मैदानावरती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीचा समाचार घेतोय. डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय. 1 धाव जोडली जाईल शेवटच्या चेंडूवर. 3 षटक समाप्तीनंतर 18 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश आलाय शेवटचं षटक घेऊन. दीपेश नाखवा नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत या सामन्यावरती आपण पाहतोय. दत्तवाडी संघाकडून पहिला चेंडू जिथे निर्धाव चेंडू फेकला गेलाय. कोणतीही धाव येत नाही. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 18 धावांवरती 4 षटकांचा सामना आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. DP स्पोर्ट्स वर्सेस दत्तकृपा दत्तवाडी हा सामना बी ग्रुपमधला पहिला सामना मैदानावरती सुरू आहे. 2 संघ आपल्याला माहिती आहे की क्वालिफाय झालेले आहेत. आणि इथे मोठा फटका आलाय परागच्या बॅटमधून ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो चौकार यावेळेला ठोकला गेलाय. थँक्यू डीजे. या चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. दुसऱ्या चेंडूचा मात्र समाचार परागनं घेतलाय आणि एक मोठा फटका ठोकलाय. आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये नो चेंडू घोषित केलाय. नो +1 अशा 2 धावा जोडल्या जातील. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू आपल्याला या षटकातले पाहिजे आहेत. किती धावा जमा केल्या जातील या 4 चेंडूंवरती. किती मोठं टार्गेट सेट केलं जाईल दत्तकृपा दत्तवाडी या संघासाठी. पुन्हा एकदा पराग स्ट्राईक एंडवरती. या वेळेला मात्र फसवला गेलाय. थँक्यू डीजे. तर पराग बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलाय मैदानावरती कुणाल. 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवरती काय मोठे फटके आपल्याला कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळतील. एक मोठी धावसंख्या बघायला मिळेल का. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं परंतु इथे धोका होऊ शकला असता. परंतु एक धाव मिळाली आणि या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोचली 25. शेवटचे 2 चेंडू असतील दीपेश नाखवा याच्या षटकातले. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कोणती धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला होता परंतु
पाचव्या चेंडूवर देखील आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 25 धावांवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाज तंबूत माघारी परतलेत. 2 चेंडू निर्धाव फेकले गेले तर एक चौकार देखील आलाय. शेवटच्या चेंडूवरती काय येईल आणि इथे शेवटच्या चेंडूवरती स्वप्नील शेवटच्या चेंडूवर काय आला? विकेट आहे, विकेट आहे. तर 4 षटकांचा खेळ आपण पाहिला ज्याच्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना डीपी स्पोर्ट्स नांदगाव या संघानं तब्बल 25 धावा केल्यात आणि 26 धावांचं लक्ष उभं केलंय दत्तकृपा दत्तवाडी या संघासाठी. पुढचा सामना असेल आर्यन्स वर्सेस योग 7. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. आर्यन्स वर्सेस योग 7. चला योग 7 संघाचे जे ओनर आहेत भारद्वाज भगत आणि अंकित गुरव आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करतोय खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणीही बसू नका. आपल्याला विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणीही बसायचं नाही आहे. याच्यानंतरचा सामना आर्यन्स वर्सेस योग 7 असा सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करायचा आहे. तर 26 धावांचं लक्ष दत्तकृपा दत्तवाडी या संघासाठी सेट केलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. सॉलिड स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडवरती मुन्ना असेल. पहिला षटक घेऊन येईल डीपी स्पोर्ट्स नांदगाव संघाकडून बंटी. पहिल्या चेंडूचा समाचार घेताना आपण सॉलीला पाहतोय. डिगला झोनमध्ये पाठवलं चेंडूला एका धावेसाठी. एक धाव जोडली जाईल तर तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिलंय सॉले तंबूत माघारी परतला. चौथा चेंडू ज्याचा समाचार घेण्यासाठी स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश मांदाडकर आपण पाहतोय. 26 धावांचं टार्गेट सेट केलेलं असताना एक धाव मिळते आणि एका धावानं धावसंख्या देखील बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. 5वा चेंडू असेल ज्याचा समाचार घेईल पुन्हा एकदा ऋषिकेश. किती धावा या चेंडूवरती दिल्या जातील? चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश पिसाड यांचं पाहायला मिळालंय. नक्कीच धावा रोखल्यात. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोचली 4 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला बंटी याचा. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली शेवटच्या चेंडूवरती. षटक संपतं पहिलं षटक समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
4 षटकांचा हा सामना आपण या इनिंगमधला पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकांचा खेळ करत असताना 25 धावा केल्या होत्या. 26 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. दत्तकृपा दत्तवाडी या संघासमोर DP स्पोर्ट्स नांदगाव या संघानं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलंय बंटीनं मात्र अप्रतिम गोलंदाजी केलं, ज्याच्यावरती 5 धावं खर्च केल्या. दुसरं षटक सूरज याच्यावरती जबाबदारी आपण पाहतोय की DP स्पोर्ट्स नांदगाव संघानं दिले. मुन्ना असेल समाचार गेला आणि इथेच पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद मुन्ना. तर नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय चांगला फटका येतोय 2 धावेंचा आणि या 2 धावे आणि एक चांगली स्पर्धा आपण खेळताय. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मुरुड शहराध्यक्ष आदरणीय जागनजी पुलेकर, आपण कुठे आला असेल कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की पप्प्या माने हे नाव या क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा ऐकलंय, परंतु एक कमेंट झाली तरी आपण त्यांचा स्ट्रोक देखील पाहिलाय. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू आहे. सूरज थोडासा भरकटतोय. 4था चेंडू असेल ज्याचा समाचार घेईल माने. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी आणि या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले अजूनही 2 चेंडू. 5वा चेंडू असेल ज्याचा समाचार घेईल स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश. पुन्हा एकदा हलकासा कटवलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट केली आणि या एका धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. 26 धावांचं टार्गेट सेट केलेलं असताना आपण दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय तर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर देखील 1 धाव जोडली जाईल. 2 षटक समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बंटी तिसरा षटक घेऊन येते वैयक्तिक दुसरा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते आणि 1 धाव देखील जोडली जाईल. या एका धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. दुसऱ्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी पुन्हा एकदा ऋषिकेश पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये टाकतोय चेंडूला एका धावेसाठी. या एका धावेनं मात्र टार्गेटपर्यंत पोचण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो दत्तकृपा दत्तवाडी या संघाचा. पुन्हा एकदा बंटी यावेळेला मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू ज्याला वाईट घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जोडली झाली. या एका धावेनं धावसंख्या देखील बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा 1 धाव धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 17. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायचा, ज्याच्यावरती 9 चेंडू आणि 9 धावा करताना आपण इथे पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. 1 धाव नक्कीच जोडली जाईल. या एका धावेनं धावसंख्येत बदलतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायचा, ज्याच्यावरती विजयासाठी 8 धावांची गरज असेल दत्तकृपा दत्तवाडी या संघाला. बंटी आपण 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा ऋषिकेश ज्याचा सामना करेल. इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू यावेळेला निर्धाव चेंडू राहिलाय. आता मात्र थोडंसं समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू कशा पद्धतीनं खेळला जातो. शेवटच्या चेंडूवर 1 धाव जोडली जाईल. षटक संपतोय तिसरं. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानावरचा पाहायचा आहे, ज्या 6 चेंडूवर विजयासाठी 7 धावांची गरज असेल.
तर 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल नरेंद्र माने म्हणजेच पप्या माने आणि नॉन स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश शेवटचं आणि चौथं षटक घेऊन आकाश सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे. त्याच्या सुद्धा बोटामध्ये चेंडू फिरवण्याची जादू आहे. कशा पद्धतीची गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल कारण सामना मात्र आपण शेवटच्या षटकामध्ये जर समीकरण पाहिलं असेल तर चेंडू आहेत 6 आणि धावा करायच्या आहेत 7. इथे फटका फसला गेला एका काय डिसिजन येतोय पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केलाय. पप्या मानेच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी प्रथमेश आलाय मैदानावरती. आपण पाहतोय 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज असताना नक्कीच 5 चेंडूंमध्ये आपल्याला माहिती आहे की एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे कारण समीकरण थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 7. तर दुसरा चेंडू आकाशाच्या षटकातला प्रथमेशसाठी असेल. कशा पद्धतीनं सामना करेल कशा पद्धतीनं समाचार गेले. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचतायत 21 या धावसंख्येवर. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. तर नक्कीच येताच स्वागत केलंय प्रथमेशनं. 2 धावींचा फटका देखील खेळला गेलाय. तिसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथं फटका फसलाय प्रथमेशचा देखील. इनिंगचा खात्मा. तर अभि आलाय फलंदाजी करण्यासाठी. उर्वरित 3 चेंडूचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायचा आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज असताना पुन्हा एकदा 2 धावांचा फटका आपण मैदानावरती पाहतोय आणि या 2 धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावींची गरज. नक्की चांगली फटकेबाजी चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या सामन्यामध्ये. बी ग्रुपचा हा पहिला सामना. पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे येतोय मोठा फटका चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं सामना विजय होतोय दत्तकृपा दत्तवाडी. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दत्तकृपा दत्तवाडी ऋषिकेश मांदाडकर याच्या नावावरती जातोय. ऋषिकेश मांदाडकर आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. ऋषिकेश मांदाडकर मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण यायचं आहे.
तर मैदानावरती सामना सुरू होईल आर्यन्स वर्सेस योग 7. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिलंय आर्यन्स संघाला. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील ऋषिकेश मांदाडकर याला मागच्या सामन्याचा दिला गेला आहे. पुढील सामन्यांचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय माझे सहकारी समालोचक प्रथमेश विरकुड.